नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। अजित पवारांची राष्ट्रवादी शहराला पाणी देणार, आमदार सतीश चव्हाण यांचं आश्वासन। तर बेकायदा गर्दी जमवणाऱ्या दुकान मालकावरती गुन्हा, आचारसंहितेत जमाबंदी झुगारल्याने कारवाई, आचारसंहितेचं उल्लंघन। आता बघूया सविस्तर बातम्या। अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर छत्रपती संभाजीनगर शहराला पाणी देणार असल्याचं आश्वासन पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार सतीश चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना दिलं असून पक्षाच्या ध्येय धोरणाविषयी त्यांनी माहिती दिली आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिकेची निवडणूक 15 जानेवारी जो होत आहे, या निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा आज आम्ही प्रकाशित करत आहोत। त्याची कॉपी तुम्हाला मी दिलेली आहे, आत्ताच प्रकाशित केला आम्ही। खरं तर छत्रपती संभाजीनगर म्हणजे राज्याची पर्यटन राजधानी, परंतु गेल्या 30 वर्षात येथे अजून म्हणावा तसा विकास झाला नाही। पाणी, रस्ते, कचरा, मूलभूत समस्या अजूनही सुटलेल्या नाही। त्यामुळेच आम्ही छत्रपती संभाजीनगरच्या सर्वांगीण विकासासाठी आगामी महापालिका निवडणुकीत मतदारांनी घड्याळाला मतदान रूपी साथ द्यावी असे आवाहन या निमित्तानं करतो। मागच्या 30 वर्षाहून अधिक काळ छत्रपती संभाजीनगर महापालिकेवर शिवसेना भाजप युतीची एक हाती सत्ता होती। आजही छत्रपती संभाजीनगरमध्ये आठवड्यातून काही ठिकाणी 15 दिवसातून एकदा पाणी मिळते। अंतर्गत रस्ते अरुंद झालेत, वाहतुकी समय तशीच आहे, मुख्य रस्त्यांना अतिक्रमणानं वेढलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही स्वबळावर ही छत्रपती संभाजीनगर महापालिकेची निवडणूक लढवत आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुणे, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई महापालिका क्षेत्रात जसा विकास केला तेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत। विकासाचा बारामती पॅटर्न छत्रपती संभाजीनगर वासियांसाठी राबवण्याचा आमचा संकल्प आहे। संपूर्ण महाराष्ट्राला दादांचा वादा माहिती आहे। केवळ आश्वासन देणे नाही तर वेळेत ती आश्वासन पूर्ण करणे हा अजितदादांचा स्वभाव आहे। एकीकडे सगळ्याच पक्षात निष्ठावंतांना घालून आपल्याच घरात भावाला, मुलाला, पत्नीला, नातेवाईकांना उमेदवारी देण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे। या निवडणुकीत सुद्धा आम्ही 78 उमेदवार उभे केले आहेत। सगळीकडेच उमेदवार आम्हाला मिळू शकले असते, परंतु त्या ताकदीचे नव्हते म्हणून आम्ही तिथं उभे केले नाहीत। त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रवर्गातून जे आहेत, अनुसूचित जातीचे 6 उमेदवार आहेत, अनुसूचित जाती महिला 10 आहेत, ओबीसी 13 आहेत, ओबीसी महिला 8 आहेत, सर्वसाधारण 19 आहेत, सर्वसाधारण महिला 21 आहेत, अनुसूचित जमाती 1 आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींना या निवडणुकीत प्राधान्य दिले असून पक्षाकडून 39 महिला या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत। तर अल्पसंख्याक समुदायातील 22 उमेदवार राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य विकसित होत असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी छत्रपती संभाजीनगर मधून माध्यमांशी बोलताना केलाय। यावेळी त्यांनी भाजप पक्षाची भूमिका देखील मांडली आहे। आपणा सर्वांना माहिती आहे की 9-10 वर्षानंतर छत्रपती संभाजीनगर मधली महानगरपालिकेची निवडणूक होते। ही निवडणूक नामकरण हे इथल्या असणाऱ्या जनतेच्या मनामध्ये होतं। छत्रपती संभाजीनगर हे नाव या शहराला असावं असं नेहमीच वाटत होतं। त्यामुळे हे नामकरण झाल्यानंतर झालेली ही पहिली निवडणूक आहे। त्यामुळे या निवडणुकीमध्ये महापौर यांनी या सरकारने हे केलं, त्या सरकारचा त्याला त्याचं क्रेडिट मिळावं या दृष्टिकोनातून आपण
भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी सामान्य जनतेपर्यंत गेलं पाहिजे असं आम्ही आज इथे कार्यकर्त्यांना सांगतो. एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची मुलाखत होणार आहे, दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांची देखील मुलाखत होणार आहे. त्यामध्ये नेमके कसे मुद्दे असणार आहे? काय खरं तर त्यांच्या मुलाखती होणार आहेत. देवेंद्रजींच्या मुलाखती किंवा देवेंद्रजी प्रत्यक्षात काय काम करतात, डेव्हलपमेंट बद्दलच महाराष्ट्राला ट्रिलियन इकॉनॉमी पर्यंत कसं घेऊन जाता येईल या संदर्भात त्यांचा नेहमीच आग्रह असतो आणि त्या दिशेने ते काम करतात. मला असं वाटतं की त्यांच्या मुलाखतींमध्ये ते या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कशा पद्धतीने पुढे जाणार आहेत या संदर्भामध्ये ते त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगतात. सवलतीच्या दरात कपड्यांचं आमिष दाखवून हजारोंची गर्दी जमावघात करत नागरिकांचा जीव धोक्यात घालण्याचा धक्कादायक प्रकार आकाशवाणी चौकातील कापड दुकानात समोर आलाय. आचारसंहिता व जमावबंदी लागू असतानाही लोकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याबद्दल जवाहरनगर पोलिसांनी सोमवारी दुकान मालकावरती गुन्हा दाखल केलाय. सवलतीच्या दरात कपड्यांचं आमिष दाखवून हजारोंची गर्दी जमवत नागरिकांचा जीव धोक्यात घालण्याचा धक्कादायक प्रकार आकाशवाणी चौकातील कापड दुकानात समोर आलाय. महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शहरात आचारसंहिता व जमावबंदी लागू असतानाही सोशल मीडियावरती ऑफर्सचे व्हिडिओ व्हायरल करून ही गर्दी जमवण्यात आली होती. या प्रकरणी लोकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याबद्दल जवाहरनगर पोलिसांनी सोमवारी दुपारी दुकान मालकावरती गुन्हा दाखल केलाय. भानदासनगर येथील एका कापड दुकानाच्या मालकांनी इंस्टाग्रामवरती एक व्हिडिओ प्रसारित केला होता. त्यामध्ये 5,000 रुपयांची साडी केवळ 599 रुपयात आणि इतर कपड्यांवरती भरघोस सवलती जाहीर करण्यात आल्या होत्या. या स्वस्त खरेदीसाठी रविवारी आणि सोमवारी शहरासह ग्रामीण भागातील महिलांनी दुकानाबाहेर तुफान गर्दी केली. विशेष म्हणजे रविवारी गोंधळ होऊनही आणि सोमवारी गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू असतानाही सोमवारी दिवसभरात तब्बल 18,000 पेक्षा जास्त नागरिकांनी दुकान परिसरात झुंबड केली होती. दरम्यान पोलीस हवालदार पुंडलिक मानकापे यांच्या फिर्यादीवरून रघुनाथ देशमुख आणि संजय ललवानी यांच्या विरोधात दुपारी 3 वाजता गुन्हा नोंदवण्यात आला. शहरात सध्या मनपा निवडणुकीची धामधूम सुरू असल्याने कलम 144 नुसार जमावबंदी लागू आहे. अशा संवेदनशील काळात विना परवाना हजारो लोकांना एकत्रित करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याचा ठपका दुकान मालकांवरती ठेवण्यात आलाय. या प्रकरणाचा पुढील तपास मेहर करत आहेत. सिल्लोड वीज वितरण विभागाअंतर्गत येणाऱ्या विविध प्रश्नांबाबत आढावा घेण्यासाठी आमदार अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली आज वीज वितरण कार्यालय परिसरात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली आहे. या बैठकीत तालुक्यातील वीज पुरवठ्यांची सद्यस्थिती, प्रलंबित वीज कामे, नवीन वीज जोडण्या, वीज खंडित होण्याच्या तक्रारी तसेच शेतकरी व नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांवरती सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. बैठकीदरम्यान आमदार अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना नागरिकांच्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन त्यांचे वेळेत निराकरण करण्याचे निर्देश दिले आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील वीज पुरवठा सुरळीत ठेवणं, शेती पंपांना नियमित वीज उपलब्ध करून देणं आणि बिघडलेल्या वीज उपकरणांची दुरुस्ती तात्काळ करण्यावरती त्यांनी भर दिला. तसेच वीज वितरण संबंधित कामांमध्ये दिरंगाई होत असल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली. अशा सूचनाही आमदार अब्दुल सत्तार यांनी दिल्या. आगामी काळात वीज व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. बैठकीच्या माध्यमातून वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम व पारदर्शक करण्यासाठी सकारात्मक निर्णय घेण्यात आले. बैठकीत वीज वितरण व्यवस्थेवरील वाढता अतिरिक्त भार लक्षात घेता आमदार अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना ठोस आणि प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश दिलेत. आधीच सिल्लोडसाठी येणारी वीज कमी आहे, त्यामुळे क्षमतेपेक्षा अधिक भारामुळे होणारे वीज खंडित प्रकार तसेच ट्रान्सफॉर्मरवरती येणारा ताण याबाबत तातडीने कार्यवाही करावी असे स्पष्ट केले. अतिरिक्त भारामुळे सामान्य नागरिक व शेतकऱ्यांना होणारा त्रास टाळण्यासाठी वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम करावी असंही त्यांनी सांगितलं. बैठकीस वीज वितरण विभागाचे अधीक्षक अभियंता संदीप दरवडे, कार्यकारी अभियंता अविनाश राऊत, अतिरिक्त कार्यकारी अभियंता विठ्ठल सपकाळ, उपकार्यकारी अभियंता प्रदीप काळे, नवज्योती मांडे, सिल्लोड शहर सहाय्यक अभियंता धम्मपाल म्हस्के यांच्यासह जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडे, शिवसेना तालुका प्रमुख केशवराव पाटील तायडे, माजी सभापती रामदास पालोदकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विश्वास पाटील दाभाडे, उपसभापती संदीप राऊत, संचालक नंदकिशोर सहारे, दामूअण्णा गव्हाणे, शेख जावेद, शिवसेना उपजिल्हा प्रमुख किशोर अग्रवाल, जिल्हा संघटक सुदर्शन अग्रवाल, महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार, सयाजीराव वाघ, संजय डमाळे, मेघा शहा, नगरसेविका राजश्री निकम, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, अकिल वसईकर, शेख इम्रान, शेख बाबूभाई, मोहम्मद नूर कुरेशी, मुरलीधर काका राऊत, राजूबाबा काळे, अक्षय मगर, हनीफ मुलतानी, शेख सलीम हुसेन, शेख सलीम भिकन, दिलीप गवळी, लक्ष्मण कल्याणकर, सत्तार बागवान, समाधान साळवे, संभाजी हावळे, अंकुश पाटील यांच्यासह तालुक्यातील वीज वितरण विभागाचे शाखा प्रमुख, कर्मचारी तसेच विविध गावातील नागरिक उपस्थित होते.
शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग ADN वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा ADN न्यूज. नमस्कार. पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर व आयुक्त छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचे करून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासनाच्या आदेश व माननीय न्यायालयाने पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर करण्यास प्रतिबंध केला आहे. जो कोणी नायलॉन मांजाचा वापर करेल, तसेच खरेदी व विक्री करेल, स्वतःजवळ बाळगेल, वाहतूक करेल, अशा संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कोणीही नागरिक नमूद सूचनांचे उल्लंघन करताना आढळून आल्यास पोलीस मदत क्रमांक 112, पोलीस नियंत्रण कक्ष क्रमांक 024 0224 0500 अथवा स्थानिक पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा. लहान मुले हे पतंग उडताना नायलॉन मांजाचा वापर करणार नाही याकडे पालकांनी लक्ष द्यावे. धन्यवाद. हॅलो, आपण कंबोडियामध्ये कॉल सेंटर जॉबसाठी सिलेक्ट झाला आहात आणि जॉईनिंग पुढच्या आठवड्यात. इतक्या लवकर? तर विजा पण? अरे, टुरिस्ट विजावर जाऊन ट्रेनिंग सुरू करा. वर्क विजा मिळेलच तिथे. ट्रेनिंग मध्ये तौबा वाला डान्स शिकवणार. डान्स? कंबोडिया गेल्याबरोबर माझा पासपोर्ट हिसकावून घ्याल, गुलामी करून घ्याल, सायबर अपराध करून घ्याल, तर मी तर तौबाच करीन ना. मी नाही फसणार. कित्येक नकली एजंट विदेशी नोकरीचे आमिष दाखवून आपल्याला फसवतात. म्हणून नेहमी विदेश मंत्रालयाद्वारे व्हेरीफाय एजन्सीज निवडा आणि सगळे डॉक्युमेंट्स चांगल्या प्रकारे चेक करा. अशा फसव्या कॉलची तक्रार इथे करा. थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल, असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात ADN बातमीपत्र. बॅलेट मशीनवरती मतदान कशा प्रकारे करावेत याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी तथा महापालिकेचे प्रशासक जी श्रीकांत यांनी अधिक माहिती दिली असून मतदानाविषयी देखील त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे. मित्रांनो नमस्कार, मी जी श्रीकांत, आयुक्त तथा प्रशासक छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका. आपल्याला माहितीच आहे की 15 जानेवारी 2026 सकाळी 7:30 वाजल्यापासून संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत आपल्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. यावेळेला वेगळं काय आहे? प्रभाग पद्धती. प्रभाग पद्धती म्हणजे एक मतदारांना 4 उमेदवारांना निवडायचा अधिकार आहे. फक्त आपल्या 29व्या प्रभागामध्ये 3च सदस्य आपल्याला निवडायचे आहेत. नक्कीच 15 जानेवारीला तरी तुम्ही सज्ज असाल कोणाला मतदान करायचं, परंतु त्यापूर्वी काही दक्षता घेणे खूप गरजेचं आहे. पहिलं आपले मतदान केंद्र कुठे आहे हे शोधून घ्या. तुम्ही स्वतः स्टेट इलेक्शन कमिशनच्या वेबसाईट ह्या खालील दिलेल्या लिंकवर आपण ते चेक करू शकता. तुमच्या नावानिशी किंवा तुमच्या एपिक वाईज तुम्ही चेक करून घेऊ शकता. किंवा आपण महानगरपालिकेच्या वतीने आपल्याला पोलिंग चिट दिलं जाणार आहे, किंवा बरेच ठिकाणी उमेदवार येऊन स्वतः तुम्हाला ते पोलिंग चिट असतात, तरीही तुम्हाला स्टेट इलेक्शन वेबसाईटवर खात्री करून घ्या. आणि मग त्या ठिकाणी सज्ज व्हाल. सज्ज झाल्यानंतर काय असे घेऊन यायचं? मोबाईल तरी तुम्ही अवश्य घेऊन याल, कारण तुम्ही हा व्हिडिओ मोबाईलमध्ये बघत असाल, परंतु मोबाईल अलाउड असणार नाही. प्रामुख्याने 12 ओळखपत्र ते आयोगाने मंजुरी केलेले आहे. ते 12 प्रकारची जे फोटो आयडेंटिटी कार्ड, प्रामुख्याने एपिक म्हणजे इलेक्ट्रॉल फोटो आयडेंटिटी कार्ड, त्यासोबत इतर कार्डही तुम्ही घेऊन येता येईल. आणि त्यानंतर काय होईल म्हणजे
विविध प्रकारची ओळखपत्र आहे की एपिक आहे आणि पॅन आहे आणि शासनाने दिलेलं कुठलं ID कार्ड आहे आणि आधार कार्ड आहे आणि पासपोर्ट आहे. यापैकी तुम्ही एखादा फोटो आयडेंटिटी तुम्ही त्या ठिकाणी घेऊन या आणि मोबाईलमध्ये कृपा करून दाखवू नका, वाद घालू नका, एवढा माझ्या कळकळीचा विनंती. हे आल्यानंतर तुम्हाला पोलिंग ऑफिसर 3 या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी तुमचा ओळख पटवून घेतल्यानंतर बॅलेट हा दाबतील आणि डावा हाताचा या बोटावर तुम्हाला निशाणी त्या ठिकाणी लावल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदाच आपल्या महानगरपालिकेचा प्रभाग पद्धती होत असल्याने तुमच्या मतदान केंद्रामध्ये गेल्यानंतर हे अशा पद्धतीने दिसतील. ज्यावेळेला तिथं बॅलेट दाबल्यावर इथं रेडीचं हे ग्रीन सिग्नल येतं आणि ह्या ठिकाणी ग्रीन लॅम्प झाल्यानंतर तुम्हाला प्रामुख्याने आपल्या 29 प्रभागामध्ये काही ठिकाणी 4, काही ठिकाणी 3, काही ठिकाणी 2च, प्रामुख्याने तुम्हाला 4 असे मतपेटी दिसतील. 1, 2, 3 किंवा 4, काही ठिकाणी 2 मध्येच बघून जातं. अशा वेळेला तुम्हाला काय बघणार, यामध्ये पहिला एखादा प्रभागाचं मतदारसंघाची हे पांढऱ्या रंगाची हे मतपत्रिका असणार. ब मध्ये फिका गुलाबी आणि क मध्ये फिका पिवळा आणि ड चा फिका निळा. 29व्या प्रभागामध्ये हा निळा असणार नाही, फक्त 3च अशा पद्धतीचा असणार. मग तुम्हाला यामध्ये पसंती तुम्हाला जे काय आहे, जेवढं कॅन्डिडेट्समध्ये तुम्हाला पसंत असेल त्या उमेदवारांना तुम्ही मतदान करू शकता. तुम्हाला एकही उमेदवार त्यामध्ये पसंत नाही आहे, नोटाही दाबू शकता. आता आपण बघूया मी मतदान करतो. हे सर्व ट्रेनिंगसाठी आहे, तुम्हाला मतदार जागृतीसाठी आहे. मध्ये दाबल्यावर इथं लाल रंगाची दिसेल. मग या ठिकाणी मला हे पसंत पडलं, तरीही हे लॅम्प अजून रेडीच आहे, बीप आवाज आले नाही. आणि हे तिसऱ्या याच्यामध्ये मी नोटा दाबलो आणि चौथ्या याच्यामध्ये मी अशा हे आवाज तुम्ही ऐकला बीपचा, म्हणजे याचा अर्थ तुमच्या मतदान प्रक्रिया संपलेली आहे. तो अशा पद्धतीचा मी 4 वेळा दाबलो आणि एखाद्या ठिकाणी मी दुसऱ्या दाबायला गेलं तर ते होणार नाही. एक मतदारांना 4 मतदान करण्याचा, फक्त 29व्या प्रभागामध्ये 3 मतदान करण्याची आपल्या अधिकार आहे. सो मित्रांनो, मला माहिती आहे की खूप उत्सुक आहात आपण 15 जानेवारीसाठी आणि खूप उत्सुक याच्यासाठीही आहे की पहिल्यांदा तुमच्या मतदानाने 4 उमेदवार निवडून द्यायचा तुम्हाला आयोगाने अधिकार दिला. ते अवश्य वापरा आणि निर्भीडपणे मतदान करावा आणि कुठल्याही गोष्टीला प्रलोभनाला बळी न पडता मतदान करावा असे मी आवाहन करतो. जय हिंद. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्रामसमृद्ध योजना 100% यशस्वी व्हावी यासाठी स्वतः गटविकास अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अंकित यांनी आजच्या समन्वय सभेत दिलेत. घरकुल, मनरेगा, स्वच्छता, शिक्षण, क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत कर वसुली, कर्मचाऱ्यांच्या आस्थापना विषयक बाबींचा निपटारा, जिल्हा परिषदेच्या सर्व मालमत्तांना UID क्रमांक आदी विषयांचा आढावा घेत सर्व कामे विहित मुदतीत करून कुठल्याही कामात गैरव्यवहार होणार नाही याची दक्षता घ्यावी, असंही मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी जिल्हा परिषदेच्या वेरूळ सभागृहात झालेल्या आजच्या समन्वय सभेत सांगितलं. आज झालेल्या समन्वय सभेत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक शिरसे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राघवेंद्र घोरपडे, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रहास ढोकणे, नरेगा तसेच पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनुपमा नंदनवरकर यांच्यासह सर्व विभाग प्रमुख तसेच तालुका स्तरावरील सर्व गटविकास अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी, पाणी, सिंचन व बांधकाम विभागाचे उपअभियंता उपस्थित होते. समन्वय सभेत ग्रामीण भागातील प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास योजना,
सायन्स सूर्यघर योजना, मोदी आवास योजना, पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य योजना, गायरान जमीन वाटप आढावा, गावठाण जमीन वाटप आढाव, तसेच सेवालाल महाराज तांडा वस्ती सुधार समृद्ध योजना आढावा, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान अंतर्गत लखपती दिदी, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान, ग्रामपंचायत कर वसुली, ग्रामपंचायत स्तरावरील 5% दिव्यांग, 10% तर 15% समाज कल्याण खर्च, 15वा वित्त आयोग खर्च, निधी शासकीय खात्यात जमा करणं, जिल्हा ग्राम विकास निधी वर्गणी व कर्ज वसुली, माझी वसुंधरा अभियान, ग्रामपंचायत लेखा परीक्षण पूर्तता व पंचायत राज समिती मुद्दे, हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र 1 कोटी वृक्ष लागवड, तसेच स्वच्छ भारत मिशन टप्पा 2 अंतर्गत घन आणि द्रव्य कचरा व्यवस्थापन, ODF प्लस मॉडेल गावांची घोषणा व पडताळणी, तसेच SBF फेज 2 वैयक्तिक घरगुती शौचालयाकरिता वैयक्तिक लाभार्थी नागरिक अर्जाद्वारे डेटा एंट्री, सार्वजनिक स्वच्छता संकुल, नरेगा अंतर्गत अपूर्ण कामे पूर्ण करणं, महिला व बालकल्याण विभाग अंतर्गत मासिक प्रगती अहवालानुसार साधारण वजन कमी, वजन तीव्र कमी, तर सॅम मॅम बालक, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना, अंगणवाडी इमारत बांधकाम, पोषण आहार, अंगणवाडी सेविका, मदतनीस पदभरती, हर घर वीज, अंगणवाडी सोलार योजना, शिक्षण विभागाचे सेवानिवृत्त शिक्षकांची प्रकरणे, तालुका व अंतर्गत आस्थापनांचे आक्षेप, अध्ययनस्तर निश्चिती, समूह शाळा तपासणी व केलेली कार्यवाही, आरोग्य विभागामार्फत क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत, श्रावण जन आरोग्य योजना, PMJ कार्ड निर्मिती, बोगस डॉक्टर, कृषी विभागाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, ग्रामीण पाणी पुरवठा मधील जलजीवन मिशन, ग्रामीण रस्ते विकास व मजबूतीकरण, बांधकाम विभागाचा तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम, लोकप्रतिनिधींची सुचवलेली कामे, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र बांधकाम, स्थानिक विकास निधी कार्यक्रम, लघु पाटबंधारे विभागाचे कोल्हापुरी बंधारे, बंधाऱ्यांना गेट बसवणं, दुरुस्ती व पाणी अडवणं, समाज कल्याण मार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणं, पशुसंवर्धन विभागातील लंपी, चर्मरोग, लाळ, खुरकूत प्रतिबंधक लसीकरण, 7वी फेरी, कृत्रिम वेतन, तसेच सामान्य प्रशासन व सर्वच विभागातील न्यायालयीन प्रकरणे, आपले CMO व PG पोर्टलवरील तक्रारी बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सविस्तर आढावा घेतला. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी यांची टीबी मुक्त ग्रामपंचायत 2025 या उपक्रमांतर्गत या संदर्भात जिल्हास्तरीय आढावा बैठक पार पडली आहे. या बैठकीत जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर वैशाली डकले पाटील यांचं मुलाचं मार्गदर्शन लाभलंय. बैठकीदरम्यान सन 2025 मध्ये जिल्ह्यातील किती ग्रामपंचायती टीबी मुक्त ठरणार आहेत याबाबत गोल्ड, सिल्वर, ब्रॉन्झ श्रेणी ह्या सविस्तर माहिती सादर करण्यात आली. त्यानुसार ब्रॉन्झ श्रेणीमध्ये 302 ग्रामपंचायती, सिल्वर श्रेणीमध्ये 24 ग्रामपंचायती, सन 2026 मध्ये अधिकाधिक ग्रामपंचायती टीबी मुक्त घोषित व्हाव्यात यासाठी सर्व स्तरावरती समन्वयाने व प्रभावीपणे प्रयत्न करावेत अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्यात. यावेळी सर्व गट विकास अधिकारी यांना पुढील महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्यात. सर्व ग्रामपंचायतींमध्ये क्षयरोगाबाबत जनजागृतीसाठी टीबी वॉल पेंटिंग प्रभावीपणे राबवणं, उपचाराधीन क्षयरुग्णांना नियमितपणे फूड बास्केट उपलब्ध करून देणं, अधिकाधिक नागरिकांनी निक्षय मित्र म्हणून पुढे येऊन क्षयरुग्णांना मोफत सहाय्य देण्यासाठी प्रोत्साहन देणं, तसेच दिनांक 24 मार्च 2026 रोजी टीबी मुक्त म्हणून पडताळणी पूर्ण झालेल्या सर्व ग्रामपंचायतींना जिल्हाधिकारी महोदय यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या स्टॅच्यू व प्रमाणपत्र प्रदान करून गौरवण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे. टीबी मुक्त ग्रामपंचायत हे केवळ एक अभियान नसून निरोगी गाव व सशक्त समाज घडवण्याचा सामूहिक संकल्प असल्याचं यावेळी व्यक्त करण्यात आलंय. संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती समाजभूषण डॉक्टर भीमराव हत्तीआंबिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व उत्साहात साजरी करण्यात आली आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी. संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र येथे भारतीय पहिल्या महिला शिक्षिका, समाज सुधारक आणि स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व अभिवादनाने करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राचार्य प्राध्यापक भाग्यश्री सातदिवे, संबोधी कनिष्ठ महाविद्यालय, सिडको महानगर 1 छत्रपती संभाजीनगर यांनी केला. समाजभूषण डॉक्टर भीमराव हत्तीआंबिरे तथा कार्यकारी संचालक संबोधी स्पर्धा परीक्षा केंद्र छत्रपती संभाजीनगर येथे यावेळी मार्गदर्शन करताना सावित्रीबाई फुले यांचं शिक्षण क्षेत्रातील योगदान, स्त्री शिक्षणासाठी केलेला संघर्ष तसेच समाजातील अंधश्रद्धा व अन्यायाविरुद्ध त्यांनी उभारलेली चळवळ याविषयी सविस्तर माहिती दिली.
तसेच निखिल प्रसाद, इंदू वागदकर, स्तुती निर्मल, ललिता गवारे, राणी अंभोरे व प्रेरणा इंगोले या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावरती आपलं मनोगत व्यक्त केलं. तसेच आजच्या काळात स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी शिक्षणाचं महत्त्व आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचं आवाहन करण्यात आलं. या कार्यक्रमास प्रशिक्षण केंद्राचे संचालक, प्राचार्य, मार्गदर्शक, शिक्षक तसेच स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, संबोधित स्कूल ऑफ नर्सिंगचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ललिता गवारे व आभार प्रदर्शन स्तुती निर्मल प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांनी केलं. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. अजित पवारांची राष्ट्रवादी शहराला पाणी देणार, आमदार सतीश चव्हाण यांचं आश्वासन. तर बेकायदा गर्दी जमवणाऱ्या दुकान मालकावरती गुन्हा, आचारसंहितेत जमाबंदी झुगारल्याने कारवाई, आचारसंहितेचं उल्लंघन. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.